नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच देते. दसऱ्यापर्यंत आता सगळीकडे खूप उत्साहाचं वातावरण असणार आहे. वेगवेगळे उपक्रम आपल्याला त्या निमित्ताने बघायला मिळणार आहेत. आजचा आपला कार्यक्रम सुद्धा असाच विशेष असणार आहे. आज आपण कशावर बोलणार आहोत विषय बघून घेऊया. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे नवरात्र जागर स्त्री शक्तीचा. या स्त्री शक्तीच्या सन्मानार्थ आजचा आपला हा कार्यक्रम आहे. मग नवरात्र म्हटल्यानंतर त्याची वेगवेगळी रूपं, त्याच्या वेगवेगळ्या पद्धती कुठल्या आहेत ते आपल्या डोळ्यासमोर येतं, किंवा महाराष्ट्रातली 3.5 शक्तिपीठं आहेत ती आपल्या डोळ्यासमोर येतात. त्या सगळ्याबद्दलची एक छानशी ध्वनिचित्रफीत आपल्याकडे आहे, ती आपण बघूया आणि नंतर मग आपल्या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. अश्विन शुद्ध प्रतिपदा, नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस. या दिवशी घराघरातून घट बसतात. घटासोबतच 9 धान्याचं रुजवण करतात. घटासमोर अखंड दीप तेवत असतो. रोज एक किंवा चढत्या क्रमानं झेंडूच्या फुलांच्या माळा घटावर चढत असतात. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती ही या महाशक्तीची महत्वाची 3 रूपं आहेत. वेगवेगळ्या स्थानी या आदिशक्तीला निरनिराळ्या नावांनी ओळखलं जातं. कुठे ती दुर्गा असते तर कुठे उग्रचंडिका, कुठे ती महागौरी होते तर कुठे महारुद्रा. अशा अनेक नावांनी लोकश्रद्धेला प्राप्त झालेल्या या आदिशक्तीची 51 पीठं भारतभर पसरलेली आहेत. अग्निपुराण, स्कंदपुराण या धार्मिक ग्रंथपुराणातून तुळजामातेचं वर्णन केलं आहे. कृतयुगापासून ते कलियुगापर्यंत तुळजाभवानीला भक्तांची कधी वाण पडली नाही. तिच्या आशीर्वादामुळेच या महाराष्ट्र भूमीत स्वराज्याचं तोरण चढलं. छत्रपती शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता. हेमाडपंथी पद्धतीनं बांधण्यात आलेलं तुळजाभवानीचं मंदिर 2000 वर्षापूर्वीचं असावं असं काही तज्ज्ञांचं मत आहे. देवीच्या सर्व उत्सवात महत्वाचा असतो तो नवरात्रोत्सव. कासारी, कुंभी, भोगावती, तुळशी आणि गुप्त स्वरूपातील सरस्वती या नद्यांच्या संगमावर वसलेल्या कोल्हापुराला दक्षिण काशी म्हणून संबोधलं जातं. या काशी क्षेत्रातील जागृत देवता म्हणजेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री महालक्ष्मी आई अंबाबाई. हेमाडपंथी बांधणीच्या पद्माकृती प्राचीन मंदिरात वास करणाऱ्या अंबाबाईनं महाराष्ट्राची जडणघडण पाहिली. शहराच्या मध्यभागी असलेल्या या पवित्र स्थानी महालक्ष्मीच्या भक्तांची नेहमीच गर्दी असते. भक्तांना अभय देणाऱ्या, नवसाला पावणाऱ्या आणि असुरांचा नाश करणाऱ्या अंबाबाईची कीर्ती दशदिशांना पसरली आहे. एका डोंगर माथ्यावर वसलेल्या माहूर क्षेत्राची रेणुका माता म्हणजेच महाराष्ट्रातली आद्य शक्तीपीठ आहे. सप्तशृंग डोंगरावरील महिषासूर मर्दिनी देवीचं स्थान हे अर्धपीठ म्हणून गणलं जातं. पायऱ्या चढून देवळात प्रवेश केला की सप्तशृंगी देवीची भव्य मूर्ती नजरेत येते. कुऱ्हाड, गदा, बाण, वज्र, कमळ, धनुष्य आदी 18 आयुध 18 हातात घेतलेली, सर्वांगाला शेंदूर फासून उभ्या असलेल्या महिषासूर मर्दिनीला पाहिलं की भक्त नतमस्तक होतात. खूप सुंदर अशी ध्वनिचित्रफीत आपण आता पाहिलीत. आणि आजचा जो आपला विषय आहे जागर स्त्री शक्तीचा, त्याच्यामध्ये आपण नवरात्रीचं पारंपरिक रूप आणि त्याबरोबरीने आता समाजामध्ये काही गोष्टींचा बदल होणं गरजेचं आहे, किंबहुना कशा कशा पद्धतीने आपण या निमित्ताने ते बदल घडवून आणू शकतो या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याबरोबर 2 तज्ज्ञ आहेत. आपल्याबरोबर आहेत विद्याताई भिडे. नमस्कार विद्याताई, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. गेली 20 वर्ष विद्याताई पौरोहित्य करतायत, हेच मला वाटतं त्यांच्या ओळखीमधलं सगळ्यात महत्वाचं वेगळेपण आहे. आणि आपल्या दुसऱ्या तज्ज्ञ आहेत वृषाली भिडे. नमस्कार, तुमचंही कार्यक्रमात स्वागत. वृषालीताई सुद्धा पौरोहित्य करतात आणि त्याबरोबरीने संस्कृतीचे त्यांचे स्वतःचे वर्ग सुद्धा आहेत. पुन्हा एकदा तुमच्या दोघींचंही कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. आपल्या प्रेक्षकांना सुद्धा या निमित्ताने जरूर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही सुद्धा कार्यक्रमात नक्की सहभागी होऊ शकता. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050 आणि 022 एसटीडी कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलवरून जी मंडळी संपर्क साधणार आहेत त्यांच्यासाठी.
फोनवरून संपर्क साधाल तेव्हा दोन गोष्टींची आपण नेहमीच काळजी घेतो. एक तर आपल्या टीव्हीचा आवाज आपण पूर्णपणे बंद ठेवणार आहोत जेणेकरून तुमचे प्रश्न छान इथपर्यंत पोहोचतील. आणि आजचा जो विषय आहे नवरात्र जागर स्त्री शक्तीचा, त्याच अनुषंगाने जर प्रश्न विचारलेत तर खूप नवीन नवीन माहिती आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपली ही चर्चा आपण पुढे नेऊ शकणार आहोत. पुन्हा एकदा स्वागत करते तुम्हा दोघींचं. आणि आपल्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर एक छानसा श्लोक तुम्ही आज आमच्यासाठी आणला आहे. नक्की. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृतिभद्रायै भद्रायै नियता प्रणता स्मतां. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तिचा असाच आशीर्वाद आपल्याबरोबर कायमस्वरूपी राहावा, फक्त नवरात्री पुरताच नाही तर कायमस्वरूपी आपल्याबरोबर राहावा. मला वाटतं हीच प्रार्थना आपल्या सगळ्यांची असणार आहे. नवरात्रीचं महत्व आपल्याकडे काय आहे, काय सांगाल? विद्यार्थ्यांपासून सुरुवात करूयात, मग तुम्ही. नक्की चालेल. नवरात्र आपल्याकडे सबंध भारतात साजरा केला जातो. विशेषतः हा आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे आता सगळी पिकं तयार झालेली असतात आणि आपल्याकडे अशी पद्धत आहे की जे निर्माण होईल तर ते पहिल्यांदा आपण देवाला अर्पण करतो. आणि ते कसं निर्माण झालं आहे हे आपल्याला घरातल्यांना पण कळावं म्हणून जेव्हा आपण घटस्थापना करतो तर तेव्हा मातीच्या ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये म्हणजे मातीचंच भांडं, त्याच्यात माती घालून आपण 9 तऱ्हेची धान्य पेरतो आणि मग त्या ह्याच्यामध्ये एक आपल्या अन्नपूर्णा देवीची स्थापना करतो. अच्छा. आता ह्याच्यामध्ये सुद्धा की ते योग्य ते पाणी, योग्य ते प्रकाश, सूर्यप्रकाश मिळावा अशा ह्याने आपण त्याची मांडणी करतो. आणि आपल्या घरातल्या मुलांना सुद्धा ते कसं निर्माण होतं हे पण कळावं. आता काही शाळांमधून कार्यानुभव असतो तर त्यामध्ये हे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सांगतात की तुम्ही अशी एक कुंडी घ्या, त्याच्यात हे लावा. तर त्याच्या मागे पण हे कारण असावं. शेती कशी होते त्याचे छोटं स्वरूप आपल्याला सगळ्यांना दाखवता येतं. आणि घरात आपल्या डोळ्यासमोर ते उगवताना बघितलं तो आनंद काही वेगळाच असतो. खरी गोष्ट की पुनर्निर्माण त्याच्यातनं हे आपल्याला स्वतःला बघायला मिळतं. आणि मग ती रोपं घेऊन छोटी मुलं दसऱ्याच्या दिवशी शाळेमध्ये जातात आणि मग सरस्वती पूजन करून त्याचं समापन केलं जातं. असा एक रूढ पहिल्यापासून रूढी आहे ही आपल्या शाळांमध्ये सुद्धा. म्हणजे मुलांना लहानपणापासूनच याच्याबद्दलचं धडे शाळेमध्ये मिळत असतात आणि स्वतः केल्याचा एक वेगळा आनंद त्यांना ह्याच्यामध्ये मिळतो. आणि खरोखरच हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी निसर्गाकडून आपल्याला आलेल्या आहेत आणि त्याच परत निसर्गाकडे देण्याची आपली एक संकल्पना असते. हेच या दिवसांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केलं जातं. अजून नवरात्रीबद्दल काय सांगाल? दुसरं एक मी असं सांगेन की स्त्री ही निर्मिती करत असते, म्हणजे प्रजनन जे असतं ते. आणि त्यामुळे ह्या नवरात्रामध्ये स्त्रीच ही सगळी पूजा करते आणि आपल्या घरातल्या ह्यांना दाखवते, मुलांना, नातवंडांना. आता आम्ही आजी झालो आहोत त्यामुळे आम्ही नातवंडांना दाखवतो की कसं निर्माण होतं आहे. त्यामुळे हे पूर्वापार चालत आलेलं आहे. तर ते अगदी संयुक्तिक आहे. बरोबर. आणि ते असं पुढे जायला हवं. ही प्रतीकं नेमकी कशाची आहेत हे पुढल्या पिढीला समजायला फार गरजेचं आहे. त्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी होत असतात. खूप वेगवेगळे प्रकार, आता सुद्धा आपण जी एव्ही बघितली त्याच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार आहेत नवरात्रीचे. त्याच्याबद्दल काय सांगाल वृषाली ताई? अधिक थोडं सविस्तर आपल्याला. ह्याच्यामध्ये म्हणजे उपवास आहे. 9 दिवस उपवास केला जातो. आता उपवास म्हणजे याच्यामध्ये उप अधिक वस असा धातू आहे. म्हणजे संस्कृतचा थोडंसं एक माहिती व्हावी लोकांना. तर देवाच्या सान्निध्यामध्ये जास्तीत जास्त आपला वेळ देणं हे त्याच्या मागचं हे आहे. आणखीन थोडंसं उपवास कोणी धान्य फराळ करतात 9 दिवस. कोणाचा नेहमी आपण करतो त्याप्रमाणे पण उपवास असतो. नंतर वरुण वेदिका यांचं देवता स्थापन केलं जातं. म्हणजे मातीच्या कुंडीपेक्षा सुद्धा जरा मोठा हे घेऊन त्याच्यामध्ये माती, लाल माती अशी टाकून त्याच्यामध्ये धान्य म्हणजे द्विदल धान्य ही पेरली जातात. असं एक आहे. आणि माला बंधन, कोणाकडे 9 दिवस माळांचं नवरात्र असतं. अखंड दिवा प्रज्वलित केला जातो. आता दिवा म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणजे अंधाराकडून आपण प्रकाशाकडे नेतो. तर प्रकाश म्हणजे कसा? ज्ञानाचा प्रकाश आहे. तर अज्ञान दूर होऊन किंवा ज्या अंधश्रद्धा आहेत तर त्या दूर होऊन आपल्याला पुढचा ज्ञानमय प्रकाश
तर त्या दृष्टीने त्या दिव्याकडे आपण बघितलं पाहिजे. बरोबर. असं मला एक माझा विचार मांडावासा वाटतो. क्या बात आहे. आणि ते घट म्हणजे आपण मगाशी म्हटलं तसं की एक नवनिर्मितीचं ते एक प्रतीक आपण आहे म्हणतो. किंवा पंचमहाभूतांचं एक प्रतीक आहे. म्हणजे पृथ्वी, आप, तेजवायू, आकाश हे जर आपण म्हटलं तर ते घटामध्ये ते एकत्रित झालेलं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण म्हणजे घागरी फुंकणं हा जो हे खेळ आहे, तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण श्वास हे करतो तर ते जीवात्मा त्याच्यामध्ये हे करणं, अशा तऱ्हेची संकल्पना थोडीशी शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. बर, आपण एक पहिला फोन घेऊयात कार्यक्रमातला. नक्की, नक्की. भारत वावळ आपल्याशी बोलतायत डोंबिवली. आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. तुम्हाला पण बोला. हॅलो, हा, नमस्कार. प्रश्न विचारा सर. आपणा दोघांनाही नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही. आज जे आपण ध्वनिचित्र दाखवलं प्रथम ते खूप उत्कृष्ट होतं आणि आम्हाला महालक्ष्मी, तुळजाभवानी देवींसोबत दर्शन दिलं गेलं त्याबद्दल धन्यवाद. माझा प्रश्न असे मॅडम असा की नवरात्रामध्ये आपण घटस्थापना करतो घरामध्ये, तर हे घटस्थापनाला महत्व काय आहे आणि या घटस्थापनेपासून आपण काय बोध घ्यावा वगैरे. धन्यवाद. धन्यवाद. आता तुम्ही सांगितलंच खरं तर घटस्थापना काय, पण त्याच्यातनं बोध काय घ्यावा हा त्यांचा दुसरा खूप महत्वाचा प्रश्न आहे. काय सांगाल? मगाशी मी सांगितलं तसंच आहे की जे आपण प्रत्यक्ष आपण प्रत्येक जण काय शेतात जाऊन हे करत नाही, शेती पण आपल्या आपण संघाने करत. शेतकऱ्यांनी किती कष्ट करून तो आपल्या घरापर्यंत धान्य येतं, तर ते आपण थोड्या स्वरूपात जर करू शकलो तर त्याचा जो आनंद आहे. आणि मग परत आपण जेव्हा जेवताना, म्हणजे आपण म्हातारी माणसं काय किंवा मुलं काय अन्न टाकतात तेव्हा त्यांना कळेल की अरे हे एवढ्या कष्टाने आपण मिळवलेलं आहे, तर ते असं आपण वाया घालवता कामा नाहीये. तर हा एक त्याच्यातला एक बोध आहे. कारण आपण प्रत्येक जण काय शेतात जाऊन किंवा प्रत्येकाची शेती आहे असंही नाही, पण हा एक मात्र निश्चित त्याच्यातला संदेश आहे असं मला वाटतं. ती कृतज्ञता आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो बरोबर, त्या बरोबर. प्रत्येक क्षणाला. आपले सगळेच सण किंवा उत्सव जे हो, आहेत ते नक्कीच. निसर्गाशी आपण निसर्गाशी कसं आपण कृतज्ञ राहिलं राहावं. पाहिजे. खरं. नाही का? निसर्गाशिवाय आपण राहू शकत नाही. निसर्गाशी नातं आपलं अतूट आहे. अगदी खरंय. आपण त्याचा भाग आहोत. आपण त्याचा एक भाग आहोत. आणि मला वाटतं तेच सांगणारे आपले हे सगळे सण आणि उत्सव असतात. नक्कीच, नक्कीच. या प्रत्येक तिथीचं एक स्वतःचं वेगळं त्याच्या असं आधी एक महत्व मी आहे. सांगेन की जरूर. माळा ज्या लावतात, म्हणजे झेंडूच्या किंवा तिळाच्या फुलांच्या माळा लावतात, हो. तर त्याच्यामध्ये असं आहे की त्या उभ्याच का लावतात असं मनात एक शंका येते. तर आपण निर्माल्य जो असतो ना, तर तो असा घेतो आणि कशात तरी टाकतो, हो. टाकतो. पण जर समजा मी माळ अशी एकावर एक अशी फुलं हे केली तर ती 9 दिवसात खराब होईल. म्हणजे बरोबर. त्याचं हे होणार नाही. अर्थात झेंडूची फुलं टिकतात, पण तिळाची फुलं मात्र एवढी टिकत नाहीत 8-9 दिवस. त्यामुळे ती आणि दिसतं पण छान ते. म्हणजे देवाऱ्यात आपल्या जेव्हा आपण हे करतो तर, आणि हे स्त्रीचं म्हणजे बघण्याची सौंदर्याची दृष्टी जी आहे तर त्याचं ते प्रतीक आहे. माळ ती अशी कशी तरी वाहत नाही, तर ती छान त्याची आखणी करते. आणि जसजसे दिवस आपण पुढे जाईल तसे आपल्याला छान बघायला खूप आनंद होतो. बरोबर आहे. ह्या दिवसांमध्ये सगळीकडे एक भोंडला हा प्रकार असतो किंवा अजूनही वेगवेगळ्या प्रकारे नवरात्र साजरं केलं जातं. त्याच्याबद्दल काय सांगाल? भोंडला हा बघा म्हणजे पारंपरिक आहे की खूप वर्षापासून भोंडल्याला प्राधान्य आहे. त्याच्यामध्ये आबालवृद्धा त्या सगळ्या सहभागी होतात. त्याच्यामध्ये फेर धरून गाणी म्हटली जातात. मध्यभागी पाटावर हत्तीचं चित्र किंवा तांदुळाचा हत्ती काढण्याची एक जुनी परंपरा पण आहे काही ठिकाणी. तर हे हत्ती म्हणजे साधारणपणे गजांत लक्ष्मी आपल्याकडे यावी, बरोबर, असं कदाचित हा विचार असावा पूर्वी. तर त्या दृष्टीने ह्या मुली फेर धरून ऐलमा पैलमा गणेश देवापासूनची सुरुवात करतात. म्हणजे पुढे सासर सुद्धा आपल्याला चांगलं मिळू दे आणि मी कायम तुझी सेवा करत राहीन, हे कुठेतरी आळवणीच करतात त्या. आणि त्याच्यामध्ये सगळ्या म्हणजे आबालवृद्धा म्हटलं ते लहान मुलीपासून अगदी कुमारिकेपासून ते मोठ्या प्रौढ स्त्रियांपर्यंत ह्या सगळ्या भोंडल्याचा आनंद घेतात. वेगवेगळी गाणी म्हटली जातात. आणि त्याचा जो शेवट असतो तो आम्हाला सांगायला आवडेल की खिरापत, त्याच्यात एक मुख्य आकर्षण असतं की ज्यांच्या घरी हा भोंडला केला जातो तर त्यांच्याकडे खिरापतीसाठी वेगवेगळे पदार्थ केले जातात. तर त्याच्यामध्ये गृहिणींचं पाककौशल्य सुद्धा पणाला लागत होतं. आणि नव्या पदार्थांची चव आणि नवे पदार्थ काय आहेत त्याची माहिती ही पुढच्या पिढीला व्हायला पाहिजे, हा पण एक हेतू असावा. कारण त्यावेळेला दूरदर्शन सारखं माध्यम, प्रभावी माध्यम नव्हतं. मग अशा प्रकारचे वेगवेगळे उपाय
किंवा त्याच्यावर गाणी म्हणून आणि ते खिरापत ओळखणं हा एक बुद्धीला चालना देणारा एक कार्यक्रम हा असायचा आणि त्याचं फारच आकर्षण असायचं. आणि त्या काळात एक असं होतं ना की मोकळेपणाने तिला तिचे काही क्षण मिळावे मिळावे. हा यासाठीचा पण एक हा एक खूप हेतू, महत्वाचा बरोबर. मी उपक्रम तेच असायचा. सांगणार होते की पूर्वी लहानपणी लग्न व्हायची हो आणि त्यांना असं बाहेर जाणं किंवा 4 जणांच्यात मिसळणं हे फार कमी प्रसंग असायचे. म्हणून तेव्हा त्या भोंडल्याच्या निमित्ताने त्या मुली एकत्र यायच्या. फेऱ्या मारायच्या किंवा फेर धरायच्या. आणि दुसरं म्हणजे आपल्या मनातली सुखदुःख त्या शेअर करायच्या. म्हणजे की मग घरातली आजी असो, आई असो, सासू असो, आत्या असो, मावशी असो, तर ते एक म्हणजे त्याच्यातला एक धडा घेण्यासारखा आहे की आजकाल सुद्धा असं होतं की आम्ही ज्या गृहिणी आहोत तर त्या आम्ही काही बंदिस्त ह्याच्यात असतो. पण जेव्हा आता असं अनेक संस्था आहेत की संस्थांमधनं नवरात्रीच्या दिवसात एक दिवस भोंडला असतो. म्हणजे अनेक संस्था आहेत आणि मी त्या ह्याच्यातून जाते तेव्हा असा खूप आनंद मिळतो. आणि प्रत्येक जण असं अगदी एवढ्यापासून ते खूप म्हणजे अगदी जेवणापर्यंतच्या खिरापती आणते आणि ते ओळखायला लावणं आणि वाटणं हा जो काही आनंद आहे तो अवर्णनीय असतो. आणि आता ज्या चर्चा होतात त्याचे विषय वेगळे आहेत पण तरी सुद्धा चर्चा चर्चा होतात. यामध्ये नक्कीच हे होतात, खूप नक्कीच महत्वाचं आहे. होतात. संध्या कुलकर्णी आपल्याशी बोलतात ठाण्याहून. नमस्कार. हॅलो बोला. हॅलो, मी संध्या कुलकर्णी ठाण्याहून बोलतेय. बोला मॅडम. मला दुर्गेची जी आरती आहे, दुर्गे दुर्गट भारी जोड संसारी, या आरतीचं जे पहिलं कडवं आहे त्याच्यात असा उल्लेख आहे की चारी शमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करिता पडले प्रवाही. आता हे चारी म्हणजे काय आणि साही म्हणजे काय याचा जर खुलासा झाला, माहिती मिळाली तर बरं होईल. आणि या बेडे ज्या आहेत त्या निळी साडी आमच्या कॉलनीच्या आहेत, माहेर घरच्या माझ्या. बरं त्यांना आनंद होतोय त्यांना टीव्हीवर बघताना मला. बरं बरं. संध्याताईंनी जो प्रश्न विचारला होता की देवीची जी आरती आहे त्याच्यामध्ये चारी शमले परंतु न बोलवे काही असं आपण सगळं म्हणतो, तर हे काय 4 आणि 6 हा नक्की उल्लेख कसला आहे? माझ्या माहितीप्रमाणे 4 वेद आणि 6 शास्त्र यांना पण तिचा म्हणजे त्याच्यात पण त्याच्या पलीकडची ही शक्ती आहे. दुर्गा ही शक्ती म्हणजे देवीची जी आरती आहे त्याच्यात, आणि त्याच्यात त्याच्या पलीकडे जाऊनही आपल्याला वर्णन करता येणं म्हणजे त्याच्यात तर नाहीच आहे आणि त्याच्या पलीकडे ते वर्णन करता येण्यासारखं आहे. म्हणून ते पण दमलेत. म्हणजे 4 वेद आणि 6 शास्त्र दमली आहेत वर्णन करून. तिथेच ते थांबलेत की बाबा नाही. आणखीन एक असा अर्थ, आणखी काही विचार सांगतायत त्याच्याविषयी. हा म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या ज्या 4 आपल्या प्रवाही जीवनातल्या ज्या पायऱ्या आहेत तर ते चढताना सुद्धा आपल्याला खूप कष्ट पडतात. बरोबर. तर हे कष्ट देवीचं नाव घेऊन कमी होऊ शकतात आणि आपल्याला एक वेगळी ताकद मिळते. असाही एक आपण या निमित्ताने विचार करू शकतो. पुण्याहून एक फोन आहे, सुहास बोलतात आपल्याशी. नमस्कार. हॅलो. बोला. हा, मी सुहास सतर्के बोलतो पुण्यावर ना. बोला सर. तुम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा. तुम्हालाही सर. आणि पुढच्या येणाऱ्या विजयादशमी करता सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद. आपली चित्रध्वनीपीठ आम्हाला खूप आवडली. थँक्यू. माझा प्रश्न थोडक्यात असा आहे की आपण जोगवा जो मागतो देवीच्या नवरात्राच्या काळामध्ये, तर त्याच्या मागची आपली जी संस्कृती आहे आणि त्याच्या मागचं शास्त्रीय कारण जे आहे आणि त्यातनं आपल्याला काय एक असा धडा मिळतो दैनंदिन जीवनात की ज्यातनं आपण जोगवा मागणे किंवा जोगवा देणे ह्या प्रथेला आपण एवढी मान्यता नवरात्रात दिलेली आहे. बर, धन्यवाद. हा, धन्यवाद. त्याच्याविषयी असं आहे की जोगवा हा मागणं हे सुद्धा आपल्याला थोडंसं काही वेळेला कमीपणाचं वाटतं, तर तो आपला न्यूनगंड कमी व्हावा. आणि दुसरं म्हणजे देणाऱ्यांनी पण असं मनमोकळेपणाने किंवा ह्यांनी द्यायला हवा. या दोन्ही त्याच्यातल्या भूमिका आहे, म्हणजे मागणं आणि देणं. आणि दुसरी त्याच्यातली गोष्ट अशी आहे की काही जणांकडे पंचमी, अष्टमी किंवा काही मंगळवार, शुक्रवार किंवा काही जणांकडे दररोज असतो. आणि दुसरं त्याच्यातलं असं आहे की ते जे तांदूळ द्यायचे असतात तर त्या तांदूळाचा आपण भात करायचा, त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि तो घरातल्यांनीच खायचा. तर काही जणांकडे असं असतं की जोगवा हा मागून घेतलेला असतो. की माझा म्हणजे आता ती काल परवाच्याच एक मला आजी भेटल्या, तर त्या म्हणाल्या मला उद्याला जोगवा मागायला जायचंय. म्हणजे मी जरा आश्चर्यचकित झाले की कारण का तर आता हे आपण आधुनिक जगात चाललो तर त्यांचे मिस्टर नाहीयेत,
पण त्या म्हणाल्या की मी माझ्या मुलासाठी मी हा अनेक वर्षांपूर्वी जोगवा मागून घेतलेला आहे, तर मी 5 घरी जाणार, ते जे तांदूळ येतील त्याचा आज भात करणार, आणि त्या वय वर्ष 80 ते 82 आहेत, पण त्या 5 घरी जातात आणि दिवसभर उपास करतात त्या, आणि मग त्या तांदूळाचा भात करून आज त्या रात्री उपास सोडणार आहेत. त्या हे एक वेगळेपण आहे अनामिकेला आपण मी म्हणू. तुमच्या सगळ्यांच्या देखत नमस्कार करते की ही प्रथा अजूनही आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये थोडंसं असंही असू शकतं ना की काही काही वेळेला असं होतं की आपण समाजामध्ये असं एक स्थान मिळवलेलं असतं की मग कोणाकडे काही मागणं हे आपल्याला कमीपणाचं वाटू शकतं. तर तो जो एक भाव आहे तो जाऊन आपल्याला मागता सुद्धा आलं पाहिजे आणि तितकंच उदारपणे देताही आलं पाहिजे. तर या दोन्ही भावना मागणं त्याच्यामध्ये आणि देणं ह्या दोन्ही गोष्टी सहज व्हायला पाहिजे. सहज व्हायला म्हणजे मी पाहिजे. देतेय म्हणून मला अभिमान अहंपणा नको. नाही, आणि मी मागणाऱ्यांना मागतेय म्हणजे न्यूनगंड कमीपणाही असतं. नको. बरोबर दोन्ही आहे. त्याचा एक बॅलन्स साधणं ज्याला कारण आपण म्हणतो. सगळे समाजाचे सारखे बरोबर. घटक आहोत आपण, त्याच्यामुळे दोन्ही आणि कोणालाही कोणाची गरज कधीही भासू कधीही शकते. भासू शकते. त्याच्यामुळे तो पण एक भाग त्याच्यामध्ये नक्की नक्कीच, असला नक्कीच. पाहिजे. आणि आजकाल आता कसं झालंय की ब्लॉक सिस्टीम झाल्यामुळे म्हणजे मी बेल वाजवल्याशिवाय मला ती व्यक्ती दिसत नाही. पूर्वी कसं गावांमध्ये वाड्या म्हणजे घरं असतील किंवा मुंबईमध्ये चाळी होत्या, हो. तेव्हा आपण असं एक घर दुसरं घर असं करू शकत होतो. पण आता त्यामुळे कसं झालं की एकतर स्त्रिया नोकरी करणाऱ्या वगैरे झाल्यात, त्यामुळे त्या ज्या नेहमी मागणाऱ्या आहेत त्यांची तक्रार अशी असते म्हणजे किंवा हे असते, खंत असते की मला आता यंदाच्या वर्षी जायला येईल का नाही, म्हणजे मिळेल का नाही जोगवा. आता माझ्या सासूबाईंनी सांगितलंय म्हणजे मला जोगवा तर मागायलाच पाहिजे, म्हणजे मागायवा अशी माझी इच्छा आहे, पण मला देणारे तरी मिळतील का नाही अशी त्यांच्या शंका असते. पण अजूनही आपल्याकडे खूप जण आहेत अशी. परत त्याच्यातही असं असत नाही की जिचा म्हणजे नवरा नाही आहे ती घेऊ शकत नाही किंवा देऊ शकत नाही, असं काही नाहीये. दोघंही देऊ आणि घेऊ शकतात. आपण त्याच्यावर थोडंसं नंतर बोलणार आहोत की काही गोष्टींचे संदर्भ हे बदलत चालेल किंवा बदलण्याची खूप गरज आहे. पण ह्या प्रत्येक तिथीबद्दल आपण बोलत होतो की वेगवेगळ्या तिथीला वेगवेगळ्या गोष्टी असतात. काय सांगाल वृषालीताई? वेगवेगळ्या तिथीला म्हणजे प्रतिपदेपासून, अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून हा उत्सव साजरा केला जातो. आणि हे शरद ऋतूचं आगमन म्हणून याला शारदीय नवरात्र असं सुद्धा म्हटलं जातं. नंतर हा 9 दिवसाचा महोत्सव सगळ्या आणि 10व्या दिवशी याची समाप्ती. तर या पद्धतीने तो साजरा केला जातो आणि हा एक प्रकारचा कुळधर्म मानला जातो. म्हणजे बघा, साधारणपणे आपल्याला एखादं विजेचं उपकरण हे सतत वापरल्याने त्याची जरा शक्ती थोडीशी कमी होते. तर देव्हाऱ्यातलीच ही देवी अन्नपूर्णा, तर तिच्यामध्ये आणखीन देवत्व तिचं कार्यक्षम होण्यासाठी तिची आपण वेगळ्या पद्धतीने आणि 9 दिवस मनोभावे पंचोपचारी षोडशोपचारी अशी जी पूजा करतो त्याच्या मागचा भाव हाच आहे की ते देवत्व अधिक खुलून यावं. आणखीन दुसरा याच्या मागचा हेतू असा सांगितलेला आहे की अदृष्ट शक्तींपासून आपल्या कुटुंबाचं रक्षण व्हावं. हा पण एक हेतू शास्त्रामध्ये सांगितलेला आहे, शास्त्रसंमत आहे. तर असा हेतू पण आहे. आणि नवरात्रीची विविध अंग आहेत वेगवेगळी, आणि देशकाल आणि परंपरेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तो साजरा केला जातो आपल्याकडे. आपण अजूनही बोलूया. एक फोन घेऊया. सिंधुदुर्गहून आपल्याशी बोलतायत काशीनाथ. नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. बोला. माझा असा प्रश्न आहे की आताचं सध्याचं लाईफ आहे ते स्त्रियांसाठी एवढं बिझी झालंय की वेळ काढणं खूप कठीण झालंय, कारण स्त्रिया दिवसभर काम करत असतात. मग अशा वेळी या सणाचं महत्व टिकवून ठेवणं कितीचं आव्हानात्मक आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. छान प्रश्न विचारलाय तुम्ही. आणि आम्ही आज 3घी जणी महिला आहोत, वेगवेगळ्या गटात म्हणजे वयोगटातले आहोत, पण आम्ही अभिमानाने 3घी सांगतो की जरी आम्ही ऑफिसला जात असलो किंवा घरातली कामं असली तरी तितक्याच भावनेने आम्ही हा उत्सव चालू ठेवलेला आहे आणि आमच्या पुढच्या पिढ्याही हा उत्सव चालू ठेवतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. फक्त आता थोडंसं असं झालं, आपण असं म्हणूयात की वेळ नाही पण भावना महत्वाची, हा त्याच्यामध्ये झालेला थोडासा बदल आहे. काय वाटतं तुम्हाला? तर आपल्या वेळेनुसार आपण त्याची आखणी करू शकतो. जसं इच्छा आहे तिथे मार्ग आहे, अगदी असं आपण जे म्हणतो. तर आपल्या मनात जर इच्छा असेल तर सकाळी पहाटे लवकर उठून जशी आपण आपल्या डबे किंवा इतर न्याहारीची जशी व्यवस्था करतो, तसंच आपण जर देवाची आपल्याला काही पूजा करायची असेल तर आपण त्याच्यासाठी
नक्कीच वेळ काढू शकतो. आणि वेळ किती काढला याला महत्व नाही, कोणत्या भावनेने काढला एक्झॅक्टली. त्याला जास्ती महत्व आहे. आपण सतत जे म्हणतोय की संदर्भ बदलतायत, त्याच्यामध्ये वेगळेपण येते, तर हेच एक वेगळेपण हेच एक वेगळेपण आहे. की पूर्वी इतका वेळ नाही, पण भावना महत्वाची हल्ली. आणि देव असं सांगतात की नामस्मरण करायला हो. कोणती जागा, कोणती वेळ ही महत्वाची नाहीये. नामस्मरण करणं हे सर्वात महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि मी पुरुष वर्गाला अशी विनंती करीन की त्यांनी आमच्या वेळेला असं होतं किंवा माझी आई, माझी आजी असं करायची असं न सांगता, बायको सून कोण जे असेल तर ती ज्या तऱ्हेने पूजा करते किंवा आराधना करते तर त्याचा स्वीकार तुम्ही करायला पाहिजे. मग ती स्त्री पुढच्या वर्षी अतिशय आणखी उत्तम तऱ्हेने ती करेल याची मला खात्री आहे. प्रोत्साहन दिलं प्रोत्साहन पाहिजे. दिलं पाहिजे. आणि आपण करूया बरोबर. हे पण करायला पाहिजे की आपण पूजा करूया. कारण हे कुटुंबाचं म्हणजे कुटुंब दोघांचं आहे, खरी गोष्ट. सगळ्यांचं आहे. कुटुंबातले सगळे सभासद ह्याच्यामध्ये सहभागी होणं ह्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. आपण पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी अशा वेगवेगळ्या तिथींना काय काय होतं त्याच्याबद्दल. पंचमीला ललिता पंचमी असं म्हणतात. आणि त्याची अशी एक कथा आहे की कुंकवाच्या करंट्याचं झाकण मिळतं आणि ते सुद्धा त्याच दिवशी मिळायला पाहिजे आणि त्याची मग पूजा करायची असते, षोडशोपचारी पूजा करायची असते. त्याला 48 दुर्वांच्या म्हणजे एक जुडी 48 दुर्वांची अशा 48 दुर्वा वाहिल्या जातात. बर. आणि त्याची म्हणजे षोडशोपचारी पूजा केली जाते आणि वडे आणि घारगे यांचा नैवेद्य दाखवला जातो. आणि ती सुद्धा सगळे म्हणजे काही ठिकाणी असं आहे की पुरुषांनी करायची का, स्त्रियांनी करायची का, तर साधारणतः म्हणजे आम्ही जिथे जिथे आता जातो तर त्या स्त्रियाच पूजेला बसतात आणि अतिशय मनोभावे त्या पूजा करतात. म्हणजे त्या ज्या 48 दुर्वा असतात तर त्यांच्या त्या देवी भोवती म्हणजे त्या झाकणाभोवती इतकी सुंदर आरास करतात की मला दरवेळेला असं वाटतं की आपल्या मोबाईलमध्ये त्याचा फोटो काढायला पाहिजे. म्हणजे त्यांची सौंदर्यदृष्टी इतकी सुंदर असते आणि म्हणजे त्याचं आपण निश्चितच कौतुक करायला हवं. सप्तमी, अष्टमी काही देवींसमोर बघा धान्याची रांगोळी काढतात. हो हो. तर आपण आता वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या तर बघतोच, पण धान्याची सुद्धा इतकी रेखीव रांगोळी काढतात. म्हणजे परवा मोबाईलवर पण 2-3 ठिकाणी असे आले होते की ते धान्य नंतर फेकून न देता प्रत्येक ठिकाणी आपण त्याचा अन्न म्हणून तो उपयोग केला जातो. म्हणजे कुठलंही फुकट न घालवता रांगोळीच्या स्वरूपामध्ये दिसायला पण छान आणि त्याच्यातले सगळे पदार्थ उपयोगी पडणारे. म्हणजे विड्याची पानं, खारका, म्हणजे जे आपण बदाम यासारखे पदार्थ त्याच्यामध्ये वापरले होते जेणेकरून ते आपापल्या घरी नैवेद्याच्या स्वरूपामध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो. मला वाटतं हे सगळे सण उत्सव आपल्यामध्ये जे कलात्मकता किंवा क्रिएटिव्हिटी आपण म्हणतो त्याला पण सुद्धा प्रोत्साहन देणार आहे. फोन घेऊयात आपण. भूषण पिंगळे दादरहून बोलतायत आपल्याशी. हो नमस्कार. हॅलो नमस्कार. बोला. मला प्रश्न विचारायचा आहे. विद्यार्थी बेड्याना मी त्यांच्या इंद्रवदन सोसायटीतून बोलतोय. भूषण पिंगळे. हॅलो. बोला. हा, षष्टीच्या दिवशी फक्त जोगा मागायचा असतो का बाकी कुठच्याही दिवशी मागला चालतो? भूषणजींचा फोन होता आणि त्यांनी असं विचारलं की षष्टीच्याच दिवशी फक्त जोगवा मागितला जातो का? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक घराण्याची एक वेगवेगळी परंपरा असते. कदाचित असं असेल की त्यावेळेला त्यांना षष्ठीला मागणं योग्य असेल म्हणून त्यांनी ती षष्ठीला किंवा सप्तमीला चालू केली असेल. पण आम्हाला अशी माहितीत असं मिळालंय की आपल्याला सोयीच्या दृष्टीने तुम्ही नवरात्रात कधीही मागू शकता. बर. आणि याला काही म्हणजे तिथीचा असा काही संबंध नाहीये. आपल्याला जेव्हा वेळ असेल किंवा काही इतर काही कामामुळे तुम्हाला होणार नसेल किंवा तुम्हाला ज्याच्या घरी जायचंय ते पण लोक असायला पाहिजेत ना. म्हणजे तोही आपण आता विचार करणं आवश्यक झालेलं आहे. म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं की आता तुमच्याच शेजारचं म्हणजे मी उदाहरण सांगते की तुम्ही शेजारी मागायला गेलात जोगवा षष्ठीला आणि त्या नसतील वहिनी तर तुम्हाला दुसरं घर शोधायला लागेल. तर मला असं वाटतं की त्या शेजारच्या सोयीच्या दृष्टीने तुम्ही तिथे ठरवावीत. प्रकाश आपल्याशी बोलतायत कर्जतहून. नमस्कार. हॅलो. बोला प्रकाशजी. हा, प्रकाश धांडे बोलतो कर्जतवरून. बोला. हा, नवरात्रामध्ये आता सर्रास ज्योती आणून देवीची प्रतिष्ठापना केली जाते तर ते कितपत योग्य आहे? बर. ज्योती आणून. हा, आणि त्या ठिकाणी लोंढीच्या लोंढे तुळजापूर या ठिकाणी किंवा ज्या ज्या ठिकाणी देवीची मंदिरं आहेत त्या ठिकाणी जातात आणि
त्या ठिकाणी जाऊन हे मुलं पण कॉलेजचे मुलं किंवा बरेच जाऊन येतात त्या ठिकाणी, तर ते किती योग्य आहे बरं, त्या ठिकाणी? धन्यवाद सर. काय सांगाल? मला असं वाटतं की नवरात्रामध्ये तेलाला जास्त महत्व आहे. म्हणजे आपण अखंड नंदादीप लावणं वगैरे कदाचित त्या अनुषंगाने, आणि आता काय झालंय की सगळ्याला ना समारंभाचं रूप आलं आहे. म्हणजे कदाचित तुम्ही लहान असताना किंवा आम्ही लहान असताना हे नसेल किंवा आपल्याला माहीत नसेल की असे इतक्या झुंडीच्या झुंडी जातात लोक वगैरे. अर्थात आता लोकसंख्या पण वाढली आहे, उत्साह वाढलेला आहे, त्याच्यामागे असं शास्त्रीय कारण काही नसावं असं माझं मत आहे. वृषालीताई पण बोलतील त्याच्याविषयी. नाही, सामान्यपणे स्थान महात्म्य म्हणून जे आहे, आता हे ज्योत किंवा ते म्हणाले की ते घेऊन काही ठिकाणी तुळजापूर किंवा कोल्हापूर या देवीच्या ठिकाणी जातात, तर स्थान महात्म्य असावं. पण अशा पद्धतीने आता सगळ्यांनी एकत्रित येणं ह्या त्यामागचा हेतू आहे, हा बरोबर आहे. धार्मिक कार्यासाठी आपण एकत्र जमतो किंवा त्या पद्धतीने आपण जातो, तर एक सगळ्यांनी मिळून ती आराधना या हेतूबद्दल हा उपक्रम म्हणून ठीक आहे. पण अन्यथा ह्याच्याबद्दल कमी माहिती आहे किंवा शास्त्रामध्ये काय माहिती असेल तर ती बघायला लागेल. बरोबर. आणि मला त्याच्याविषयी असं म्हणावं असं वाटतं की आपण हे झुंडीच्या झुंडीने जातो ना, तेव्हा अपघात होण्याची पण खूप शक्यता असते. म्हणजे तुम्ही वैयक्तिक भान ठेवणं हे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण ते सगळेजण एवढे असे उत्साहाच्या भरात असतात ना की त्यांना शेजारच्या माणसाची पण तमा नसते. ती जबाबदारी ओळखून आपल्याला सगळ्याला म्हणजे असे अनेक अपघात आपण वाचतो, ऐकतो, आणि त्यावेळेला असा अंगावर शहारा येतो की त्यापेक्षा आपण घरात किंवा आपल्या गल्लीत असे काही कार्यक्रम केलेत तर जास्त योग्य होतील असं मला वाटतं. एक फोन आहे औरंगाबादहून. श्रीनाथ आपल्याशी बोलतात. नमस्कार सर. हॅलो 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 सर, बोला. नमस्कार. नमस्कार. मी औरंगाबादहून श्रीनाथ जोशी बोलतोय, गादिया विहार. मला विद्याताईंना असा प्रश्न विचारायचा होता की आमच्या घरी अशी कल्पना आहे की देव मांडलेले आहेत तामणात, स्नान घालायचं का नाही, आणि देव तामणात का ठेवायचे का? काही काही वेळेस असं सांगतात गुरुजी किंवा उपाध्याय की पूर्ण देव काढायचे नाही, नुसतं फुलांनी तुम्ही त्यांना हे करा, आवर्तन करा. हे कितपत योग्य आहे? मला या अनुषंगाने तुम्हाला अजून एक जोड प्रश्न असा विचारायचा, आणि पूजेचा आता विषय काढलाच आहे, तर आता पूजा कुणी कुणी करावी ह्याच्याबद्दल पण तुम्ही ह्याचं उत्तर देत असताना सांगा त्यांच्या प्रश्नाला. पूजा तर कोणीही करू शकतं. म्हणजे आपण फक्त लहान मुलांना का करू नको असं सांगतो की त्याच्यातून काहीतरी पडझड होईल, कारण आपल्या मनावर अजूनही असे संस्कार आहेत की आपल्या हातून देव पडू नये. बरोबर. किंवा त्याच्यावर खूप गंध म्हणा किंवा कुंकू लावलं जाऊ नये असं म्हणून आपण लहान मुलांना देत नाही. पण सगळ्यांनी म्हणजे कुमारिका, सवाष्ण, जिचा नवरा नाहीये ती विधवा किंवा कोणीही म्हणजे पुरुष सुद्धा हे पूजा करू शकतात. आता तर मला वाटतं म्हणजे माझ्या घरात तरी असं आहे की आम्ही स्त्रियाच पूजा करतो खूपशा ह्याच्यात. अर्थात माझी दोन्ही मुलगे पूजा करतात, मात्र ते मला अभिमानाने सांगावं असं वाटेल. पण अशा अनेक जणांच्याकडे आहे की हे काम ना बायकांचंच आहे, म्हणजे त्या काय घरात असतात तर त्यांनी ते काम करायचं असं काही नाहीये. म्हणजे की पुरुषाला जेव्हा वेळ असेल तेव्हा त्यांनी पण करावं. अर्थात काही ठिकाणी म्हणजे कोकणात वगैरे किंवा देशावर सुद्धा पुरुषच पूजा करतात. आता हे आपल्याकडे मुंबई पुण्यात असं झालेलं आहे की बायकांनी पूजा करायची आणि मग पुरुषांनी अंग बाहेर काढून घेतलंय. पण तुम्ही म्हणताय तसं की पूजा कुणीही करू शकतो, त्याच्यामध्ये असा कुठलाही नियम नाही. आणि त्यांनी जो प्रश्न विचारला होता ते की देव बाहेर काढायचा, त्याचं मला असं वाटतं की आपण जर समजा असं 8 दिवस काही नाही करायचं नाही काही, म्हणजे मी हा जो कपडा घातलाय तोच मी कपडा घालून बसीन वगैरे, तर आपण पण देवाला असं बसवू शकतो का की नुसतं फुलांनी प्रोक्षण करायचं पाणी असं. तर त्यानं जर स्वच्छ केलं, त्याला छान गंध लावलं, हळद कुंकू व्हायला देवीला, तर आपल्यालाही प्रसन्न वाटेल असं मला वाटतंय. वृषालीताईंचं काय मत आहे आपण बघूया. ते अगदी सारखं तुमचा विचार अगदी बरोबर आहे आणि पूर्णपणे सहमत आहे. कारण आपण जसं मेकअप केलेला किंवा आपण जरा आपल्यामध्ये बदल झालेला आपल्यालाच बघायला आवडतो. आपण जेव्हा आरशामध्ये स्वतःला बघतो वेगळे कपडे परिधान केलेले आणि आपल्यालाच मग आपलं रूप देखणं वाटायला लागतं. मग देवाला का नको.
मग देवाचं पण रूप देखणं हे आपल्याला बघायला नक्कीच आवडतं आणि ते बघून आपल्याला एक वेगळी ऊर्जा मनामध्ये निर्माण होते, काम करण्याची शक्ती अंगामध्ये येते, चैतन्य निर्माण होतं. या सगळ्या गोष्टींमुळे असं करावं. जरूर. एक अहमदनगरहून फोन आहे, ज्योती आपल्याशी बोलतायत. नमस्कार ज्योतिताई. हा, मला असं विचारायचं होतं की ह्या 9 दिवसात उपास असतो, साबुदाणा वगैरे खातात, तर देवीला अन्नाचा नैवेद्य चालतो का? अन्न म्हणजे आपण रोज जेवतो ते? हा, ते. बर, काय सांगाल? हे खरं तर हे आपण उपासाचं ना, म्हणजे हे साबुदाणा वगैरे तर म्हणजे तुम्ही डॉक्टरांकडे गेला की आधी ते सांगतात आधी. आणि खरं म्हणजे उपवास याचा बघाची वृषालीने सांगितलं तसंच आहे की खाणं हे महत्वाचं नाहीये, देवाजवळ बसून त्याची भक्ती करणं हे महत्वाचं आहे. आणि आता तेव्हा त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं की देवाला नैवेद्य दाखवायचा आहे तर तो आपण जो घरी अन्न शिजवतोय त्याचाच नैवेद्य दाखवावा. आणि आपण उपास करतोय म्हणून साबुदाणा, बटाटा हे जास्त पदार्थ खाल्ले की मग ऍसिडिटीचा त्रास होतो आणि मग आपल्याला डॉक्टरांकडे पळत जायला लागतं. आरोग्याची काळजी घेणं हे सुद्धा त्या म्हणजे निमित्ताने आपल्या झालं आरोग्याची काळजी पाहिजे. आपणच घ्यायची. त्यामुळे उपवास हा शब्द आपण फार वेगळ्या तऱ्हेने वापर करतो त्याचा, की म्हणजे मग सकाळी उठल्यापासून सुरुवात खिचडी, साबुदाणा वडे, थालीपीठ, तर ते खरं योग्य नव्हे. म्हणजे तब्येतीच्या दृष्टीने. आणि काही लोक सुद्धा तुम्ही गेले की सांगतात की तुम्ही उपास केलेत का खूप, म्हणजे मग ते करू नका असं म्हणजे नेहमी सगळ्या डॉक्टरांचं म्हणणं असतं. आणि केलेत तर योग्य प्रमाणात हे करा. वृषालीताई, खूप वेगळा प्रश्न विचारायचा आहे की या निमित्ताने सगळीकडे रंगांचं एक महत्व सांगितलं जातं आणि त्या रंगांच्या महत्वाबद्दल तुम्ही सांगा आणि आजच्या रंगाबद्दल पण सांगा. आजचा रंग तांबडा आहे. पहिल्यांदा आजच्या रंगाबद्दल आपण बोलूया की आजचा तांबडा रंग आहे, जे आपण म्हणतो की डेंजर किंवा असं धोक्याचं. तर हा धोका कशापासनं, तर अंधश्रद्धा जुन्या आणि रूढी, म्हणजे ज्या जुन्या चुकीच्या रूढी आहेत बरोबर, त्याच्यापासून तुम्ही सावधान राहा असं कुठेतरी हा रंग आपल्याला सांगतो. असा एक विचार आहे, नवा विचार आपण त्याच्यामध्ये हे करू शकतो की. आणि त्याच्यानंतर हे रंग जे आहेत ते ग्रहांवर विशेषतः अवलंबून आहेत. तर 7 वारांचे 7 ग्रह यांचे हे ठरलेलंच आहे. तर जसं सोमवार आहे, सोमवारचा चंद्र त्याचा पांढरा रंग आहे सांगितलेला. मंगळवारचा आजचा जो मंगळवार आहे त्याचा मंगळ म्हणूनच साहजिकपणे तांबडा रंग आहे. बुधवारचा बुध हा ग्रह असल्यामुळे त्याचा रंग हिरवा आहे. नंतर गुरुवारचा गुरु हा ग्रह असल्यामुळे त्याचा रंग पिवळा आहे. शुक्रवारचा शुक्र त्याचा रंग पांढरा आहे, पांढरा, हिरवा आणि निळा असे 3 रंग त्याला सांगितलेले आहेत. नंतर शनिवारचा शनी म्हणून त्याला जांभळा, गडद जांभळा, म्हणजे काळा आपण जरा वर्ज म्हणतो मानतो, तर त्याच्यानुसार तो काळा म्हणजे जास्ती गडद असा जांभळा किंवा गडद निळा असा रंग सांगितलेला आहे. आणि रविवारचा रवी त्याला पुन्हा तांबूस किंवा नारिंगी असा रंग सांगितलेला आहे. आणि हे सगळे ग्रह जरी असले तरी त्याबरोबरीने हे सगळे रंग आपल्या निसर्गामध्ये उपलब्ध आहेत, असतातच. म्हणजे त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपण हे सगळे सण उत्सव निसर्गाकडे घेऊन जाणारे आहेत. त्याच्यामुळे तेही महत्व आहे की सगळे सृजनशील सर्जनशीलतेचं एक प्रतीक म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. आता हळूहळू काळ परतवे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बदल होणं, चांगला बदल अर्थात होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का दोघींनाही? नक्कीच की बदल, आणि हा सकारात्मक बदल असला पाहिजे. मुख्य म्हणजे आता कॉलेजमध्ये जाणाऱ्या युवती आहेत किंवा नवीन आता जी पुढची पिढी आहे ती म्हणजे फास्ट लाईफ म्हणजे थोडक्यामध्ये ती जगते, तरी सुद्धा या कुठेतरी धार्मिक परंपरा घरातल्या आई किंवा आजी यांच्या सांगण्यानुसार त्या चालू राहत आहेत. तरी सुद्धा याच्यामध्ये कुठेतरी बदलाची आवश्यकता आहे. म्हणजे कसं की जुनं आपण जुनं ते सोनं असलं तरी सुद्धा नवं तेही हवं असंही आपण म्हटलं गेलं पाहिजे. थोडासा बदल नक्कीच आहे पण तो स्वीकारार्ह पाहिजे. आता उदाहरणार्थ म्हणजे बोडण हा काही ठिकाणी बोडण किंवा गोंधळ देवीचा हे असतो, म्हणजे पूजेचाच एक प्रकार आहे. तर त्या बोडणामध्ये पंचामृती बोडण आणि एक म्हणजे वेगळा शब्द आहे खरकट बोडण, म्हणजे जिथे आपण अन्नपदार्थ जे देवीला आपण दाखवतो नैवेद्य म्हणून, तर तेच एका परातीमध्ये कालवून सगळ्या सुवासिनींनी जमायचं आणि त्याच्यामध्ये कुमारिका
कुमारिकेला महत्व खूप आहे आणि एकंदर या नवरात्रीमध्ये सुद्धा कुमारिका आणि सवाष्ण यांची पूजा ही जास्ती मान्यवर आहे. म्हणजे बघा स्त्रियांना महत्व देणं म्हणजे कुमारिका असल्यापासून तिच्यामध्ये जी सृजनशीलता आहे त्याला महत्व देणं, त्याचा कुठेतरी गौरव करणं, त्याचा सन्मान करणं हे आपण ह्याच्यातनं दाखवून देतो. तर ते करताना आता बोडण असं कालवल्यानंतर ते अन्नपदार्थ फुकट जातात. तर काळानुरूप त्याच्यामध्ये बदल हा थोडासा केला तर माझ्या मते हे थोडंसं योग्य ठरेल. बघा विचार म्हणजे सगळ्यांनाच कसा वाटतो, तर हे माध्यम असं आहे की त्याच्यातनं आपण थोडेसे विचार मांडू शकतो, चांगले विचार पोहोचवू शकतो. तर पंचामृताचे जे पदार्थ आहेत तर तेच आपण सवाष्णींची ओटी भरून त्यांना जर ते दिले आणि पंचामृताचा नैवेद्य एकत्र करून त्याचं जर तीर्थ सगळ्यांनी घेतलं तर ते मला वाटतं देवीला पण जास्ती आवडेल आणि ते सगळ्या उपयोगी पडेल, नाही का? तर असा एक वेगळा विचार किंवा जे अन्नपदार्थ आहेत तर तुम्ही मग 1 किलो तांदूळ तुमच्या क्षमतेप्रमाणे हे जर तुम्ही सवाष्णीला त्या ओटी बरोबर जर दिले तर माझ्या मते ते सत्कारणी लागण्यासारखं. आणि मला वाटतं तुम्ही जे म्हणताय की कोणाला तरी द्यायचं तर ते मग कुणालाही जे आपल्या संपर्कात येते. आपण एक फोन घेऊया आणि मग बोलूया का? सोलापूरहून कारण फोन आहे. भारती बोलतायत आपल्याशी. नमस्कार. हा नमस्कार, मी भारती फोंड बोलते सोलापूरवरून. बोला. माझा असा प्रश्न आहे की 3.5 शक्तीपीठ जे आहेत त्याविषयी मला माहिती हवी. आणि 3.5च का, म्हणजे अर्ध शक्तीपीठ म्हणजे काय? आपल्याला भारतीताईंनी जो प्रश्न विचारला होता की 3.5 शक्तीपीठ. भारतीताई, आपला हाच कार्यक्रम आज रात्री 11 वाजता तुम्ही पुन्हा बघू शकणार आहात. आणि कार्यक्रमाची मला वाटतं कदाचित तुमची सुरुवात थोडीशी मिस झाली असेल तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण एक ध्वनिचित्रफीत दाखवली होती आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली ही जी 3.5 शक्तीपीठ आहेत त्याची माहिती सुद्धा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आपण करून दिली होती. तर आज रात्री 11 वाजता पुन्हा हा कार्यक्रम बघा, त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. आपण आज एकंदरीत स्त्री शक्तीचा जागर त्याच्याबद्दल बोलतो आहोत आणि हळूहळू स्वरूप कसं बदलत चाललंय किंवा कसं बदलायला हवं त्याबद्दल बोलतो आहोत. मुळात स्त्रीचा सन्मान सगळ्यांनी ठेवायचा हे तर माहिती आहे, पण स्त्रीने स्त्रीचा सन्मान ठेवणं ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? मला असं वाटतं की आपण त्या स्त्रिया म्हणजे समजा मी असं म्हटलं की मला सवाष्ण सांगायचे, कुमारिका जेवायला घालायचे, तर आपण साधारणतः आपल्या ह्याच्यातल्या बघतो. म्हणजे की आपल्या ओळखीच्या किंवा कुठल्या ह्याचं नाव घेऊ इच्छित नाही, पण म्हणजे मी माझ्या ह्याच्यातल्या बघीन की बाबा मी माझ्या सोसायटीतल्या बघीन, माझ्या चाळीतल्या बघीन. पण मला आता पुढे जाऊन असं म्हणायचंय की आपल्याकडे ज्या कामाला बायका येणाऱ्या आहेत किंवा अशा समाजात अनेक संस्था आहेत की ज्यांना आपल्या म्हणजे फुल ना फुलाची पाकळी म्हणतो तसं मदतीची खूप जरुरी असते. तर तिथे आपण जाऊन त्या स्त्रियांचा सन्मान केला किंवा जेव्हा आपल्याला जमत नाहीये, प्रत्यक्ष जाणं जमत नाहीये, पण आर्थिक आपण मदत करू शकतो, तर ती त्याची पण त्यांना नितांत जरुरी असते. एक परवाचंच उदाहरण सांगते की आमच्या इथे जवळ एक आव्हान पालक संघ म्हणून आहे, म्हणजे गतिमंद मतिमूल्यांच्या कार्यशाळा आहे. तर त्यांना 20 वर्ष होत आहेत. तर त्याच्या ज्या मुख्य आहेत तर त्या मला म्हणाले की आम्ही एक स्मरणिका काढतोय, तर काही तुम्ही हे केलं तर हे होईल. तर तुम्हाला खोटं वाटेल प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना, आम्ही अशा 5-6 जणी बसलो होतो. 1 मिनिटाच्या आत प्रत्येकीने मला माझ्याजवळ त्या संस्थेला देण्यासाठी पैसे दिले आणि मी त्या संस्थेत नेऊन दिले ते पैसे दुसऱ्या दिवशी. आणि 8 दिवसाच्या आत त्यांचं धन्यवादाचं इतकं सुंदर ग्रीटिंग आम्हाला आलंय की मी त्यांना म्हटलं की अहो आम्ही काहीच केलं नाही. म्हणजे आम्ही अशा सहज गप्पा मारत असताना म्हटलं की अहो अशा त्या संस्थेला 20 वर्ष होत आहेत. तर त्या प्रत्येकाने पटकन काही आपल्याला जी शक्य असेल ती रक्कम काढून माझ्याजवळ दिली आणि मी ती पोचवली. पण मला ते धन्यवादाचं जे ग्रीटिंग आहे ना, तरी मी लगेच दुसऱ्या दिवशी संस्थेत जाऊन सांगितलं की अहो आम्हाला जे ग्रीटिंग पाठवलं ना तर त्याचा आम्हाला भार वाटतोय, म्हणजे की आम्ही खरंच काही नाही केलेलं आहे. की मला वाटतं ज्यांना गरज आहे किंवा ज्यांना आपण तिथपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे त्या सगळ्यांपर्यंत जर आपण हे पोहोचवलं तर खऱ्या अर्थाने नव्या पद्धतीने आपण हे सगळे सण उत्सव साजरे करू. सिंधू काणे आपल्याशी बोलतायत सायनहून. नमस्कार. नमस्कार. बोला. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, गेले काही वर्ष आपण असं बघतोय की हल्ली चपला न घालता म्हणजे 9 दिवस स्त्रिया चप्पल घालत नाहीत. त्या पूजा वगैरे करतात तिथपर्यंत ठीक आहे, पण कामावर वगैरे जाताना सुद्धा पायात चप्पल नाहीत.
तर हे कुठे असं हे सांगितलंय की चप्पल घालू नयेत म्हणून, आणि हे कितपत योग्य आहे? वृषालीताई काय सांगा? आपल्या मुंबई शहरात तर हे अगदी अयोग्य आहे असं मला वाटतं. कारण इतका उन्हाचा तडाखा आहे ना की त्यांना त्या पायाला काही इजा होऊन म्हणजे ते पुढे डॉक्टरांकडे जाणं किंवा औषधोपचार करून घेणं यापर्यंत वेळ येऊ शकते. तर हे चुकीचं आहे असं माझं मत आहे. तुम्ही काय सांगाल? शास्त्रामध्ये खरं तर आणि शारीरिक क्षमता आपली ओळखून शरीरा कोणताही देव किंवा कोणतीही देवी असं सांगत नाही की शरीराला तुम्ही त्रास देऊन माझ्याकडे किंवा हे करा. तर आपण आपली काळजी घेऊन देवी तर आपल्या पाठीमागे आहे, तिचे आशीर्वाद तर आहेच, पण याचा अर्थ आपणही अतिरेक करून देवीला त्रास देऊ नये. अशा प्रकारचं म्हणजे काहीही झालं तरी देवी माझं रक्षण करणार आहे असा त्याच्यातला भाव नसावा. कुठेतरी आपण हे ओळखलं पाहिजे की आपण एक काही गोष्टींची काळजी घेऊन आपण या सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे. नाहीतर आपण करतो आहोत काही गोष्टी आणि त्यामुळे त्रास जर होणार असेल तर मग त्या उपक्रमात आपण काय म्हणूयात पूर्णतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह नाही होऊ शकत. आपण एक म्हणत होतो मगाशी की कुमारिकांना ह्याच्यामध्ये खूप महत्व आहे. त्याचा आताचा संदर्भ आपण जर जोडला तर तिच्या एकंदरीत अवस्थेमध्ये खूप महत्वाचे बदल होत असतात. नक्कीच. तर त्याच्याशी कसं जोडाल? शेवटची काही मिनिटं आहेत, आपण बोलूयात. तर कुमारिकांना आता म्हणजे बोडण करण्यासाठी सुद्धा कुमारिकांना बोलवतात. हल्लीच्या म्हणजे पिढीला की असं वाटतं की कुमारिका म्हणून पाठवायला त्यांना लाज वाटते. तर हे पण थोडंसं बाजूला केलं पाहिजे की त्याच्यामध्ये उलट मान आहे, सन्मान आहे. कारण ती पुढे पुनरुत्पादन म्हणजे पुनरुज्जीवनाची जी क्रिया आहे त्याच्यासाठी स्त्रीच कारणीभूत आहे. तर तिचा मान करणं, तिची क्षमता ओळखून तिचा सन्मान करणं, आदर करणं हे जिथे चालतं तिथे आनंदाने मुलींना पाठवलं गेलं पाहिजे. आजकाल काही शाळा किंवा क्लासेसच्या निमित्ताने त्यांना वेळ मिळत नाही किंवा हे कारण बाजूला ठेवून त्यातल्या त्यात आपण सोयीनुसार त्यांना ही माहिती करून देणं हे पण घरच्या आयांची जबाबदारी असं मला वाटतं. आणि जे आपण मासिक धर्म किंवा ऋतुधर्म हे जे म्हणतो तर ते उलट पुढच्या पिढीला निर्मितीचं कारण आहे. तर त्याचा कुठेही निषिद्ध न मानता, महत्वाचं आहे खूप, निषिद्ध न मानता सहज साध्य असं आहे. तर त्यावेळेला जर ते आलं तर त्याचा अवमान न करता आहे त्याला सामोरं झालं. आणि ते असताना जर आपण देवीला नमस्कार केला तर माझ्या मते काही त्याच्यात अवघं नाहीये. आणि देवी ही सुद्धा एक स्त्रीच आहे. एक्झॅक्टली. आपण शेवटचा फोन घेतोय बीडहून. निर्मला सोनावणे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हा नमस्कार ताई. बोला बोला. हा पटकन प्रश्न विचारा. हा अनेक सत्व संघाने स्त्रियांना देव भोळे बनवले आहे. स्त्रीने ते अंधश्रद्धेत सोडून विज्ञानवादी होऊ नये का, असा माझा प्रश्न आहे. अनेक आश्रमात स्त्रियावर अत्याचार झाले आहेत म्हणून विज्ञानवादी होऊ नये का? मला वाटतं आपण आज जी चर्चा करतो आहोत त्यातला हा अत्यंत महत्वाचा असा शेवटचा प्रश्न आपण म्हणू शकू. कारण शेवटची काही मिनिटं आपल्याकडे आहेत. त्यांनी जो मुद्दा मांडलाय की स्त्रीने विज्ञानवादी होणं हे किती महत्वाचं वाटतं तुम्हाला? दोघींनी थोडं थोडं सांगा. वृषालीताई सुरुवात तुमच्यापासून. पूर्णपणे आता विज्ञान ह्याचंच हे असं आहे, फोड अशी आहे की विशेष ज्ञान. तर विशेष ज्ञान हे मिळवण्यासाठी आपण स्वतःला पारख करून आणि आपली क्षमता ओळखून तसंच ज्ञानाची जोड त्याला देऊन आपण याच्यातनं थोडंसं बाहेर पडलं पाहिजे. विज्ञानाची जोड ही माणसाला नक्कीच प्रगल्भ बनवते. कारण आज अंतराळ यानामध्ये सुद्धा स्त्रियांचा सहभाग आहे. स्त्री शक्ती ही खूप मोठी आहे. आणि स्वतःची ताकद ओळखून नक्कीच विज्ञानाची जोड देऊन या अंधश्रद्धेला बळी न पडता आपली जीवन यात्रा ही सफल केली पाहिजे. विद्याताई अगदी एका वेळेत काय? मलाही असंच वाटतं की आपण पुरुषांच्या जास्त हे न होता की आपल्याकडेही सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्याच्या जीवावर आपण ह्याला तोंड देता यायला पाहिजे. आणि त्यामुळे की अंधश्रद्धेच्या बळी न पडता आपण आपली शक्ती ओळखून पुढे जायला पाहिजे. की आज आपण तुम्ही म्हणता तसं समाजात खूप ठिकाणी असं होतं की साधू म्हणजे भोंदू साधूंच्या मठातनं आपल्या बायकांना नेतात आणि त्याच्यावर अनेक अत्याचार होतात. ते आपल्याला वाचायला पण होत नाही. तर त्या सहन कशी करत असेल बाई ते म्हणजे आपल्याला कल्पना पण करवत नाही. तर आपण सामर्थ्यवान व्हायला पाहिजे. आणि ते नवरात्रातलं ते एक महत्वाचं अंग आहे की आपण आपली शक्ती ओळखायला पाहिजे आणि आपण दाखवून दिली पाहिजे. की जसं म्हणजे आम्ही पौरोहित्य करतो त्याच्यामध्येही असंच आहे की
अनेक वेळेला असं होतं की स्त्रिया पुरोहित आहेत, म्हणजे कसं सांगतायत काय करतायत असं म्हणजे बघायला बसतात लोक. पण आज आमचा 20-22 वर्षाचा असा अनुभव आहे की आम्हाला त्या त्या ठिकाणी दरवर्षी बोलवलं जातं आणि हा आमचा सन्मान आहे, नाही आपल्या सगळ्या स्त्री शक्तीचा सन्मान आहे. मला वाटतं हाच एक खूप छान पॉइंट आहे आपला कार्यक्रम इथेच संपवण्यासाठी, कारण ही शक्ती रूप आहेत आपल्या सगळ्या स्त्रीची आणि या शक्ती रूपांची पूजा फक्त नवरात्रपुरतच नाही तर प्रत्येक दिवशी तितक्याच सन्मानाने झाली पाहिजे. याच नोटवर आजचा कार्यक्रम इथे संपवतोय. तुम्हा दोघींचे मनापासून आभार मानते. इथे येऊन खूप छान मार्गदर्शन केलं आणि आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा खूप छान प्रश्न विचारून आपली ही चर्चा अधिक रंगत नेली. नवीन विषयासह नवीन कार्यक्रमामध्ये पुन्हा भेट होईलच. नवरात्रीच्या पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. इथेच थांबतोय. नमस्कार. नमस्कार.